नमस्कार. 2023च्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या 5वीच्या वर्गासाठी हा आलेला प्रश्न आहे. प्रश्न असंचामध्ये 33 क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न एकदा वाचून घेऊया. बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे की प्रश्न किमान 2 वेळा वाचून घ्या आणि तो शीघ्र गतीने वाचून घ्या, कारण परीक्षेला आपण सोडवताना वेळ कमी असतो. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? आता या प्रश्नामध्ये माहितीची सामुग्री काय दिली आहे? कोण निघाली? रोशनी. कुठून निघाली? नागपूरहून. कुठेपर्यंत गेली ती? वर्धापर्यंत. किती वेळ लागला? 1 तास 30 मिनिटे. पहिल्या टप्प्यात किती वेळ लागला? 1 तास 30 मिनिटे. त्यानंतर 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. म्हणजे काय केलं तिने? त्यानंतर 15 मिनिटाची काय घेतली? विश्रांती घेतली. 15 मिनिटांची विश्रांती. म्हणजे पहिला प्रवास 1 तास 30 मिनिटे, विश्रांती दुसरा टप्पा 15 मिनिटे, आणि त्यानंतर 1 तास 50 मिनिटात वर्धा ते यवतमाळ हा प्रवास पूर्ण केला. 1 तास 50 मिनिटे हा तिसरा टप्पा. आता याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला सांगतो. तिने प्रवास आणि विश्रांती हा घेतलेला जो सर्व कालावधी आहे तो एकत्र करायचा, बेरीज करायची, आणि ती कशामध्ये मिळवायची आहे? जर ती 10 वाजता नागपूरहून निघाली, कधी निघाली आहे? 10 वाजता, तर हा जो सगळा तिला काल लागलेला आहे 1 तास 30 मिनिटे, 15 मिनिटे विश्रांती आणि 1 तास 50 मिनिटे पुढचा प्रवास, हा सगळा जो कालावधी आहे तो काय करायचा आहे? आपण बेरीज करून त्यामध्ये मिळवायचा आहे. आता पाहूया. पहिल्यांदा किती तास प्रवास केला? 1 तास 30 मिनिटे. 1 hour and 30 minutes. त्यानंतर काय केलं? बेरीजच करायची आहे. 15 मिनिटं. 15 मिनिटं लिहिताना आपण काय करणार? दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून इथे आपण लिहिणार 15 मिनिटे. 15 मिनिट. ओके. त्याच्यानंतर काय होणार? तिसरा भाग काय आहे? 1 तास 50 मिनिटे, म्हणजे टप्पा 2 मधला प्रवास. 1 तास 50 मिनिटे. समजलं? पहिल्यांदा 1 तास 30 मिनिटे प्रवास केला, नंतर 15 मिनिटाची विश्रांती, आणि तिसरं 1 तास 50 मिनिटाचा प्रवास. आता बेरीज करूया आपण. बेरीज अतिशय सोपी आहे. 5 0 0 5, बेरीज 5. 3 आणि 1 4 आणि 5 9, 95. आणि इथे काय झालं? 1 1 2 तास 95 मिनिटे. किती आलं? 2 तास 95 मिनिटे. आता आपल्या घरात 95 मिनिटे वाजतात दिसतात का? नाही. आपल्याकडे किती मिनिटं दिसतात? जास्तीत जास्त 60 मिनिटे. म्हणजे हा 95 मिनिटाचा आपण काय करणार? 60 मध्ये रूपांतर करणार, म्हणजे तासात रूपांतर करणार. मग काय करायचं? 1 तास म्हणजे 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिट. बरोबर. 1 तास म्हणजे 60 मिनिट. आपण काय करू? 1 तासाची 60 मिनिटं याच्यातून वजा करू. याच्यातून वजा केली 1 तासाची 60 मिनिटं तर किती येतं? 5, 9 6 गेले 3, 35. आणि 1 तास आपल्याला काय करावं लागेल? याच्यात मिळवावा लागेल. म्हणजे 1 तास याच्यामध्ये मिळवला आपण तर काय होईल? 2 तासाचे किती तास होतील? 3 तास होतील. बरोबर ना? म्हणजे आपण काय करू? याच्यात 1 तास मिळवलं असं समजू. किती होतील? 3 तास आणि 35 मिनिट. 3 तास 35 मिनिटं एवढं कालावधी तिला नागपूरहून मध्ये वर्धाला थांबून 15 मिनिटं विश्रांती घेऊन यवतमाळ पर्यंत जायला 3 तास 35 मिनिटं लागली. हा झाला टप्पा 1, गणितातला टप्पा 1. आता ती किती वाजता निघाली आहे? टप्पा 2 मध्ये आपण सोडून पाहूया. किती वाजता निघाली आहे? सकाळी 10 वाजता निघाली. सकाळी 10 वाजता निघाली. बरोबर. 10 वाजता निघाली. किती वेळ लागला तिला जायला? 3 तास 35 मिनिट. बरोबर. 3 तास 35 मिनिट. बरोबर. आता 35 लिहूया. दशांश
चिन्हाखाली बरोबर दशांश चिन्ह घेऊन आपण काय करणार आहोत, बेरीज. आता घड्याळात पाहू आपण. किती वाजणार? घड्याळात 10 वाजल्यानंतर 3 तास, 11 वाजले, 12 वाजले आणि 1 वाजला आणि 35 मिनिट. बरोबर, 1 वाजून 35 मिनिट हा काळ येईल. म्हणजे आता याच्यात करून बघूया आपण. 13 वाजून 35 मिनिट. किती? 13 वाजून 35 मिनिट एवढा कालांश आपल्याला दिसतोय. म्हणजे रोशनी नागपूरहून वर्धापर्यंत 1 तास 30 मिनिटात प्रवास करते, 15 मिनिटं विश्रांती घेते, 15 मिनिटानंतर ती वर्ध्यापासून यवतमाळला जायला निघते, 1 तास 50 मिनिटात ती उर्वरित प्रवास पूर्ण करते. जर रोशनी 10 वाजता सकाळी निघालेली असेल तर तिला 3 तास 35 मिनिटं प्रवास करून यवतमाळला पोहोचता येईल. म्हणजे किती वाजतील घड्याळामध्ये? घड्याळामध्ये 1 वाजून 35 मिनिटं होतील. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.